बॅट्समन गमावलाय CI11 खालापूर या टीमच्या माध्यमातून. फटका तर जरूर चांगला होता परंतु तेवढीच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर न्यू बॅट्समन शुभम मैदानाच्या आतमध्ये शुभम गोडविंदे आणि ड्रॉ या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव आकाश तारेकर यांच्या माध्यमातून एक ड्रॉ या ठिकाणी ओपन केला जाईल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार तर ड्रॉ देखील झाला आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये जाईल. त्यांना बाय मिळाली याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 7 रन 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती CI11 खालापूर. तर चला टॉससाठी यायचं आहे. I11 या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार शुभमच्या बॅटमधून येतोय. मागच्या मॅच मध्ये जर आपण चित्र पाहिलं ना तर 5 ओव्हरची मॅच होती आणि खऱ्या अर्थाने 5 ओव्हरमध्ये फक्त एकच धाव या बॅट्समनने कंप्लीट केली होती कारण स्ट्राईकच या बॅट्समनला मिळत नव्हती. शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आतापर्यंत लगावलेत. टीमची धावसंख्या 13 रन. गोलंदाज हिमांशू कुठेतरी थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील आणखीन एक आक्रमण परंतु या क्षणाला रन मिळतील किती तर पंचांचा इशारा तर जरूर आलाय. 4 रनसाठी चौकार. या शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडला लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती परंतु तेवढ्याच ताकदीचा स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 1 गडी बाद 17 रन 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर चला चेंडूची पूर्तता करा आणि पारगावचे उत्कृष्ट गोलंदाज आशिष पाटील पहिल्या ओव्हरमध्ये हिमांशूने 17 धावा खर्च केला. एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलं. पंकज माळी आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी तालुक्यातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 2 आणि सेकंड स्पेलसाठी इन्व्हाइट केले. बालाजी एकर्स भिवंडी या टीमच्या माध्यमातून पंकज माईला. गोलंदाज सज्ज होते पंकज. स्ट्रायकिंग एंडला बंटीसाठी हा बॉल फटका चांगला. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून तेवढीच चांगली फेकी होते. तत्पूर्वी 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा आतापर्यंत होतात. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट्समन बंटी
पिंडारी ज्या प्रकारे बाद झाला त्यानंतर कुठेतरी थोडासा दबाव वाढला CI11 खालापूर या टीमचा. अनेक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न बंटी बद्रिक आणि शुभम यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला डीप मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून रनआउटची संधी होती, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 20 रन, 20 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. जय नानोबा ट्रॉफी 2024 पर्व या स्पर्धेचे जनक डॉक्टर कपिल पाटील, सुमित डोंगरे, प्रफुल्ल भाई व त्यांची संपूर्ण टीम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील आक्रमण तर जरूर केलंय आणि आणखीन एक मोठा धमाका. पहिल्या मॅचमध्ये धावांपासून वंचित राहील हा बॅट्समन, परंतु या मॅचमध्ये एक मोठा खेळ मी देखील साकारीन असं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्या अफलातून खेळीच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये गोलंदाज पंकज माईने देखील अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील प्राप्त केला होता, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत त्याने रिलीज केलेत, 9 धावा खर्च केल्यात. समस्त नानोबा क्रीडांगण मंडळ कमिटी यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांचं देखील भरपूर मोठं सहकार्य राहिले या स्पर्धेसाठी. हा बॉल वेगवान होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल CI11 खालापूर या टीमचा, कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं आहे. 26 6 बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 24 रनवर खेळतोय बॅट्समन शुभम. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. प्रतिकेश दादा पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 27 खोलवर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर अटेम्प्ट केला, फटका चांगला आहे, 2 फिल्डरला भेदून चेंडू चाललाय. ओव्हर द रोप सर आहे, 4 रनसाठी चौकार. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम CI11 खालापूर या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत, त्या म्हणजे 1 गडी बाद 31 रन. 31 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, कारण अधिक सामने आम्हाला खेळवायचे. आजचा दिवस बंटी बद्रिक यांनी गाजवला. ज्या प्रकारे रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली. टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये अनेक विक्रमी खेळ आहे ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाले. 31 रन आतापर्यंत झालेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज कौशल आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या गोलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावर या कौशल्य मात्र खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवलं, परंतु आज या मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल, परंतु कौशलचं केलंय स्वागत. शुभम मात्र खऱ्या अर्थाने एक दर्जेदार बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका. 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 37. 37 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये फुलटॉस पद्धतीच्या बॉलला माफी नसते, ही चूक केली कौशलने, परंतु या चुकीला माफी दिली नाही बॅट्समन शुभमने. 8 बॉलमध्ये 31 रनवर खेळतोय. भरपूर चांगली कामगिरी, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं. तेच चित्र बंटी बद्रिक आणि शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते.
हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. 9+1 टोटल 2 धावा देखील ॲड होतील. 2 रनच्या साह्याने 39. फ्रीडची संधी आपल्याला पाहायला मिळेल. 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मिळत गेली. 39 रन आतापर्यंत होतात. खोलवर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. सरळ 6 रनसाठी बंटी बद्रिके नावाचा ब्रँड मैदानाच्या घडीला वर्चस्वामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकाला गती देण्याचं काम आणि अप्रतिम दर्जाची गती देखील धावफलकाला आपल्याला पाहायला मिळते. धावांची ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांचा इशारा येतो, येस इट इज अ वाईट. अशा धावा रोखाव्या लागतील कौशलला, कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करता, सेकंड इनिंगमध्ये त्याच धावा कधीकधी टार्गेट चेस करत असताना कठीण काळाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. एक्स्ट्रा धावा कधीकधी तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. 46 रन आतापर्यंत होतात. 4 बॉल फक्त बंटीने पेस केलेत. 12 रनवर तो खेळतोय. बॉलर पुन्हा एकदा कौशल सज्ज होतोय. आणखीन एक समोरच्या दिशेने 6 रनसाठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 52 धावा. सांघिक अर्धशतक टीम CI11 खालापूर या टीमचं पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 15 बॉलमध्ये 52 धावा पूर्ण केल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील टोटल 11 चेंडू रिलीज केले होते या बॉलरने. भरपूर लांबटीचे षटक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या क्षणाला अवघ्या 3 बॉलमध्ये 21 धावा त्याने खर्च केल्यात. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी हिरो तर कधी झिरो, परंतु सातत्याने वर्चस्वामध्ये राहायचं असेल तर भरपूर चांगली मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतला, परंतु एक धाव फक्त पूर्ण केली. बॅकअपसाठी फिल्डर नव्हता, तोपर्यंत 1 रनवर समाधान मानेल बॅट्समन बंटी. 53 धावा आतापर्यंत होतात. शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत या ओव्हरमधले. 4 ओव्हरची मॅच. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. 54 धावा होतात. अनेक मायबाप प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचा मी जय नानोबा ट्रॉफी 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 57. 18 बॉल अर्थातच 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 57. 57 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. शेवटचं षटक आतापर्यंत शिल्लक असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. तर चला टॉससाठी यायचं आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि I11 पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन. क्वार्टर फायनलची ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. $57. रन आतापर्यंत झालेत. त्याच 3 धावा ऍड केल्या. तर विनंती असेल की पारगाव मधील जे ज्येष्ठ व्यक्ती या ठिकाणी उपस्थित असतील तर सर्वांना मी आमंत्रित करतोय की आपण या.
कारण ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे. डॉक्टर कपिल पाटील ज्यांनी भरपूर प्रयत्न कष्ट केले आणि त्यानंतर एक उच्च शिक्षित डॉक्टर देखील आपल्याला ते पाहायला मिळतात. 9 बॉलचा इशारा आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना थांबवायचा आहे. तर 9+6 टोटल 7 रन देखील या ठिकाणी ॲड होत आहेत. फ्रीडची संधी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या फ्री हिटच्या बॉलवर आणखीन एक मोठा धमाका. बंटी बद्रिके इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार. 6 रनसाठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि धावफलकावरती धावा होत आहेत. 70 धावा. तर गोसावी गावचे दीपकजी, बंगारपाडा गावचे दीपकजी गोसावी यांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील यायचं आहे. लोदिवली गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने उंचावलं तो खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल अद्याप शिल्लक आहेत. योगेश भालेकर आपल्याला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल जयेशदादा पाटील यांचं देखील, कारण ज्या प्रकारे त्यांनी चर्चा करत असताना सांगितलं की काल रात्रीपर्यंत टीम जमत नव्हती, परंतु सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूंना एकत्रित करून आम्ही स्पर्धा खेळण्यासाठी आलो. परंतु या बॉलवर आणखीन एक मोठा धमाका. लाजवाब. बंटी बद्रिके नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळते. 76 76 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चाळीस रनवर तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक त्याने झळकावलं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने 77 77 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 77 धावा आतापर्यंत. या बॉलवर शुभम देखील अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 11 बॉल पेस केले शुभम, खेळतोय 39 वर. 11 बॉल पेस केले बंटीने आणि बंटी खेळतोय 41 वर. एक लाजवाब पार्टनरशिप. जीवनामध्ये भागीदारी साथीदारी असणं भरपूर महत्त्वपूर्ण आहे आणि क्रिकेटमध्ये देखील तीच भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. तर चला टॉससाठी या. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन बाद होतोय. तर अंकुश टकले आपण त्वरित याचा आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आणि आशिकेश आपण देखील या.
अप्रतिम दर्जाची बॅटिंग बंटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक रणझुंजार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. दोन्ही बॅट्समन भरपूर वेगाने धावत आहेत. तिसरी रन घेत असताना बॅट्समन होते विकेट. टीमची धावसंख्या होती 85 आणि 86 धावांचं टार्गेट असेल. तर 86 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक मित्र, याच गावचा बुलंद आवाज सागरजी पाटील. हॅलो, नानाच बोलतात. तसेच खालापूरचे नाना आमचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक यांना विनंती आहे की आयोजकांची विनंती आहे की नाना तुम्ही आमच्या सामाजिक कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. या नाना प्लीज.